हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. देवा दादा थोडा आवाज खोल ना बाबा. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. येस ओके. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूयात निखिलजी ठोंबरे सर, जे आम्हाला या ठिकाणी समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूयात सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद. नकुलदादा भांडे दादांनी एक कॉल केला आणि निश्चितच प्रेमाचं निमंत्रण आम्हाला दिलं. मगाशी मिस्टर परफेक्ट मुरबाड विभागाचा आणि मुरबाड तालुक्याचा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून समीर सोमने यांना आपण सातत्यानं पाहिलंय. यांचा एक इंटरव्ह्यू आम्ही पाहिला. निखिल ठोंबरे सरांनी जो इंटरव्ह्यू घेतला, राहुल सोमने सरांनी जरूर सांगितलं की अलीकडे आपल्याला मैदानावर काम केलं. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने हे सांगत होते आणि निश्चित त्यांच्या बोलण्याचा उद्देश जाणकार क्रिकेट रसिकाच्या बरोबर लक्षात येईल. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, मैदानावरती लगेच तुम्हाला सक्सेस मिळत नसतं. एखादा बॉलिवूडचा पिक्चर जर असेल तर तिथे तुम्हाला कदाचित घराणेशाही जरूर लवकर पाहायला मिळते, राजकीय पटलावरती लवकर पाहायला मिळेल. मात्र क्रिकेटचं मैदान हे अशी जागा आहे जिथं तुम्हाला घराणेशाही फार क्वचित पाहायला मिळते. जरी पाहायला मिळाली तरी लॉंग टर्म फ्युचर नसतं मित्रांनो. इथं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. क्रिकेटच्या मैदानावरती सिद्ध केलेले, स्वतःला प्रसिद्ध केलेले सर्व खेळाडू यांचं सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या सर्व लाडक्या खेळाडूंसाठी, क्रीडा रसिकांसाठी, क्रिकेटच्या संपूर्ण दर्दी चाहत्यांसाठी, दर्दी खेळाडूंसाठी मानाचं, अभिमानाचं, हक्काचं व्यासपीठ मान्यवर सुनीलदादा माळी, त्याचबरोबर नकुलदादा भांडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं, आंबेळे ग्रामस्थांनी या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना दिलं. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. आजच्या रात्रीची दुसरी मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला आणि त्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. देवादादा थोडासा बेस खोल. हॅलो चेक. हॅलो चेक. येस, थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहायला मिळेल. वाकस आणि किनवली, अर्थातच या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. आजच्या रजनीची दुसरी मॅच या मैदानावरती विलास स्पोर्ट्स किनवली या संघाला आपण सातत्यानं पाहिलंय. अर्थातच आपल्या भावाच्या, आपल्या मित्राच्या आठवणीमध्ये भरपूर वर्ष हा संघ मैदानावरती उतरत असतो. जबरदस्त कामगिरी करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू अर्थातच राहुल शिंदे आणि त्याच्या संपूर्ण टीमला मनापासून आपण शुभेच्छा देऊयात. मॅचला होती सुरुवात. इथे टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारत असताना पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पहिलाच बॉल, डेलिकेट टच, पॉइंटला फिल्डर पकडले, फेकले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता एक सिंगल धाव कंप्लीट केली. जबरदस्त मॅच तुम्ही पाहू शकाल. कल्याण ग्रामीणचा संघ मैदानावरती उतरलाय. एका बाजूने आपण पाहताय वाशिम संघाच्या आणि वाशिम शहराच्या बाजूला असणारं गाव टीम वाकस आणि त्यांच्या समोर आपण पाहताय याच परिसरातील सरळगाव आणि शहापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेलं गाव अर्थातच किनवली. विलास स्पोर्ट्स किनवली आणि त्यांच्या विरोधात टीम वाकस या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू झालाय. सिंगल आली आहे. धावफलकावर सुरुवात केली गोलंदाज गणेश. इथे बॅट फिरवली आहे. शॉट ऑफ लेंथ, गुड लेंथ स्पॉट, उंची चांगली गणेशची आणि या उंचीचा पुरेपूर वापर करत असताना टाकलेला बॉल डॉट. अतिशय दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. 31वं पर्व अभिमानाचं, स्वाभिमानाचं, गर्वाचं आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना क्रिकेटच्या मैदानावरती घेऊन येणारं अतिशय दर्जेदार नियोजनाचं हे पर्व. इथे बॅटला लागल्यानंतर चेंडू जातोय. शॉट फाईन लेगला बीट करत असताना जातोय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर जाईल, पकडेल, फेकेल. धावफलकाला वाढ मिळतीये. भगवान आणि तुषार सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. तुषार दळवी आणि भगवान
या दोन फलंदाजांच्या माध्यमातून सुरुवात झाली. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये वाकस संघ, त्यांना फाईट करत असताना पोपटी कलरच्या प्रेमाच्या रंगामध्ये न्हावून निघालेली टीम विलास स्पोर्ट्स किनवली. या दोन संघांच्या दरम्यान युवा, नवोदित आणि नवतरुण गोलंदाज लावडापील गोलंदाजी करत असताना गणेशचा हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय. स्विच हिट अटेम्प्ट, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन झालाय, डॉट आलाय. चांगली गोलंदाजी सातत्यानं तुम्ही पाहायला मिळतीये. डॉट आलेला हा चेंडू धावफलकावर बिनबाद 3. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेची पाबंदी असणार हे पहिलं षटक या ठिकाणी पार पडतंय. आडवी बॅट, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. उंच पुरा गोलंदाज टीमसाठी चांगलं कौशल्य या ठिकाणी दाखवत असताना नवा आहे मात्र छावा आहे. गोलंदाजी करत असताना गणेश, उंची चांगली दिली आहे देवानं. ही उंची त्यानं इथे वापरली. सलगचे 2 डॉट आणि त्यानंतर फलंदाजावरती प्रेशर क्रिएट झालंय. त्याला कमबॅक करावं लागेल आणि बराच वेळ शांत असणारा फलंदाज तुषार दळवी मैदानाच्या आतमध्ये ऑफसाईडच्या बाहेर सफल झाला आणि निश्चित इम्प्रोवाइज करत असताना ठोकलाय. आलेला हा चौकार, 4 धावा. पहा मित्रांनो, इथे नेरळ वाकस हा संघ मैदानावरती आलाय. रायगड ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही इथे एन्जॉय करताय. नेरळ कर्जतला बिलॉंग करणारी टीम वाकस. यापूर्वी थोडंसं कन्फ्युजन आमचं सुद्धा या ठिकाणी झालं. मला वाटलं वाशिंद वाकस या परिसरातील संघ मैदानावरती उतरलाय की काय. या इथे आपण पाहताय भूषण तुषार दळवी आणि भगवान दळवी ही सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करतायत. तुषारनं चौकार ठोकलाय आणि त्यानंतर आनंदाचे तुषार वाकस संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळाले. स्कोरबोर्ड वरती वाढ झाली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. 7 धावा धावफलकावर. इथे बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये आलाय, पकडले. सिंगल, एकच धाव मिळेल. अतिशय दर्जेदार, दमदार, बहारदार, सदाबहार आयोजन तुम्ही पाहताय. जबरदस्त ही टुर्नामेंट क्रिकेटची पंढरी इथे आपण पाहताय तर आंबेळे गावात भरली आहे. मुरबाड ग्रामीण, विशेष करून माळशेज ग्रामीणचा हा क्रिकेटचा थरार, अर्थातच सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे सर्व गावं आणि या परिसरातील एक नामवंत आणि सुशिक्षित गाव म्हणून आंबेळे गावाकडे पाहिलं जातं. आडव्या बॅटचा प्रहार, फिल्डर सीमारेषेवर तैनात, चांगला झेल त्या ठिकाणी भैरव देशमुखच्या माध्यमातून टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना पहिलं पाखरू आझाद. बॅट्समन तुषार दळवी, ही इज गॉन. या ठिकाणी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. भगवा चषक 2026 स्पर्धेचं 31वं पर्व या ठिकाणी पार पडत असताना जबरदस्त ही स्पर्धा कल्याण नगर हायवे वरती अगदी आपण पाहताय तर हायवेला लगत असणार हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटची मुख्य आणि या परिसरातील दमदार स्पर्धा तुम्ही पाहताय. स्पर्धेची 8वी अर्थातच तिसरी रजनी 8वा दिवस. 8 दिवस अहोरात्र आपण पाहताय ही स्पर्धा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. जबरदस्त भूषणाबळ कार्यक्रम. 31 वर्ष भरपूर मेहनत आयोजकांची तुम्ही पाहिली असेल. सोपं नाही आहे मित्रांनो आयोजन करणं आणि ते सक्सेस करणं हे कुणाचंही काम नाहीये. हॅट्स ऑफ करूया सर्व आयोजन समितीला. इथे हा चेंडू समोर जातोय, विकेट किपरच्या हातात डॉट आलाय. फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 साठी अरुण भोईर, अरुण गुरुजी मास्तर या ठिकाणी. निश्चितच किनवली ग्रामीण क्रिकेटचा अभ्यास जर तुम्ही करत असाल, किनवली ग्रामीण क्रिकेटला तुम्ही फॉलो करत असाल तर अरुण भोईर या व्यक्तिमत्वाचा फार मोठा मोलाचा वाटा, मोलाचं सहकार्य, मोलाचा हातभार, मोलाचं मार्गदर्शन सातत्यानं राहिलंय.
भरपूर वर्ष क्रिकेट खेळतायत. फिरकी इथे सुद्धा ऑन साइडला मिड विकेटला जातोय. फिल्डर सीमा रेषेच्या जवळ, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. पकडतील, फेकतील, सिंगल कंप्लीट. बॅकअप आलंय लगेच. बॅकअप तुम्हाला इथे ठेवावा लागेल. सिंगल मिळेल. धावफलकावरती आपण पाहताय तर संघर्ष करतायत बॅटिंग करत असताना टीम वाकस मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान वाकस नेरळ कर्जत विभागाला बिलॉंग करणारा संघ. ठाणे रायगडचा मुकाबला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पेश करताय, पाहतायत, एन्जॉय करताय. जबरदस्त मुकाबला, जबरदस्त बिग फाईट मॅच, धाकड मॅच. इथे बॅट फिरवली आहे उलट्या हातानं, ऑप्शनच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. धर्मेंद्र वर्मा सर, रात्री के यात्री, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. जय विरूची जोडी पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. धर्मेंद्र वर्मा सर, त्यांना साथ देत असताना रॉकी सर, दोघांचं मनापासून कौतुक आपण करू. दिवस रात्र, डे नाईट मेहनत करतायत. लाऊड अपील, पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांकडे अपील करतायत. हाव इज दॅट. पिंटू शहास विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर केलं. एक इतिहास तुम्हाला जरूर मी आठवण करून देईल मित्रांनो. पिंटू शहाचा इतिहास राहिलाय. एक चेंडू आणि 9 धावा कोणी बनवू शकतो का? 9वा तुम्ही ISPL मध्ये पाहिला असेल, मात्र ISPL चालू होण्याच्या अगोदर एक चेंडू आणि 9 धावा जर कोणी बनवल्या असतील तर तो पिंटू शहा. जेलची सुवर्ण संधी किनवली टीमला. जेल टिपलाय त्या ठिकाणी गणेशनं आणि फलंदाज माघारी परतत असताना भगवान दळवी बाद होतोय. लागलेला दुसरा हादरा टीम वाकस या टीमला. ही इज आउट. एका बाजूने प्रेमाचा रंग परिधान करून मेन इन पिंक वाकस संघ मैदानावर खेळतोय. नेरळ कर्जत विभागाला बिलॉंग करणारी टीम. रायगडचा हा धाकड संघ मैदानावरती आलाय. त्यांना झटके देत असताना समोरून तुम्ही पाहताय पोपटी कलर मध्ये मैदानावरती सदाबहार कामगिरी करण्यामध्ये माहीर टीम. शांतीत क्रांती हे त्यांचं ब्रीदवाक्य सातत्यानं राहिले. अर्थातच टीम विलास स्पोर्ट्स किनवली. विलास आजही तुम्हाला चेहरा आठवत असेल मित्रांनो. काही वर्षापूर्वी आपल्या सर्वांमधनं निघून गेला, मात्र क्रिकेटच्या दुनियेमध्ये निश्चितच चांगली कामगिरी सातत्यानं केली. क्रिकेटच्या मैदानावरती निश्चितच ज्या ज्या वेळेला किनवली टीम उतरायची, निश्चित या चेहऱ्याला आपण सर्वांनी अजूनही विसरलो नाहीत. आणि खऱ्या अर्थाने टीम मैदानावरती विलास स्पोर्ट्स किनवली हा संघ जो खेळतोय त्याच्या आठवणींना उजाळा देत असताना दोन ओव्हर 10 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज गणेश आलाय. उंचपुरा गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्क वरती. इथे सुद्धा आपण पाहताय गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला ड्रॉप केलं, थोडंसं बाहेर काढलं. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. स्पॉट जर आपण पाहताय तर बरोबर पिक केला. या वर्षीच्या हंगामात तुम्ही पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेटला अतिशय सुगीचे आणि सोन्याचे दिवस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपस्टंपच्या बाहेर शफल झालाय. अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय, विचारतोय. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा कदाचित हा रिव्ह्यू या ठिकाणी चेक करायचा आहे. अंपायर रिव्ह्यू, यस, ओके. अंपायरचा हा रिव्ह्यू आहे. फलंदाज मध्ये आल्या कारणानं किंवा गोलंदाज मध्ये आल्या कारणानं अंपायरला दिसलं नसावं, या ठिकाणी चेक केलं जाईल. टेनक्रिकची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी या सहकार्य करा. नकुल दादा, तिसरे पंच या ठिकाणी व्हाईट बॉल चेक करायचंय. टाइट कॉल इथे चेक केलं जाईल. नक्की चेंडू कुठून गेला. चेंडू ज्या वेळेला विकेट किपरच्या हातात गेला त्यावेळेला त्याची दिशा, लाईन निश्चित चेक केली जाईल. टेनट्रिक वाहिनी, जॉय सर आणि त्यांचा संपूर्ण संच या ठिकाणी काम पाहतोय. वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट इज अ वाईड बॉल. अवांतरची धाव मिळेल, धावफलकावरती जोडली जाईल. दिवस रात्र मेहनत करतायत.
अंपायर धर्मेंद्र वर्मा सर, रॉकी सर आणि त्यांना साथ देत असताना चेंडू चेक केला जाईल ऑफस्टम्पच्या बाहेर. यावेळेस आपण पाहताय तर अगदी जास्त बाहेर निघून गेला. पंचांसाठी कुठल्याही प्रकारचा प्रश्न नव्हता आणि या अनुषंगाने तुम्ही पाहताय इथे बॅटची एज लागली आहे. पंचांनी वाईड बॉल दिलाय मात्र फलंदाज माघारी परतला आहे. इथे विकेट मिळाली आहे किनवली टीमसाठी. आनंदाचं वातावरण. बाद. प्रफुल्ल वैखरे याचं कौतुक आपण करूयात. निश्चित आपण पाहताय तर बॅटला चेंडू लागल्यानंतर बाहेर वळण घेत निघून गेला. पंचांनी त्याला कदाचित वाईड बॉल घोषित केलं होतं मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी पाहायला मिळतं. पंचांची सुद्धा घारीची नजर असते मित्रांनो. मात्र इथे आपण पाहताय तर बॅटला स्पर्श झालाय हे इथे वैखरेनं सांगितलं आणि फलंदाज मैदानात स्वतः बाहेर होतोय. त्याच्या या कामगिरीला या ठिकाणी फेअर प्लेचा अवॉर्ड जरूर दिला जाईल. चांगली कामगिरी तो पार पाडतोय. इथे पंचांनी निश्चितच सांगितले फलंदाज माघारी परतावं लागेल. लागलेला हा तिसरा धक्का धावफलकावर 12. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गणेश इथे बॅट फिरवलीये. लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी एक टप्प्यावरती चेंडूला वाट पाहतोय. सिंगल कंप्लीट. थोडीशी आपण पाहतोय तर दिरंगाई झाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड वरती वाढ होतीये. स्कोरबोर्ड झालं 14. मान्यवर संदीपजी घोरड मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट या वर्षी आपल्याला सुपूर्द झाली आहे. संदीपदादा घोरड यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल. आणि गेल्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल तर नवतरुण खेळाडूंसाठी ज्या वेळेला तुम्ही रस्त्यानं प्रवास करता मित्रांनो, बाईकवरती कुठल्याही प्रकारचा अपघात जर झाला तर तुम्हाला इजा होऊ नये यासाठी हेल्मेट त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिले होते. इथे उत्कृष्ट फलंदाजासाठी संदीपजी घोरड यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आली आहे. गेल्या वर्षी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आपण हेल्मेट देत होतो, आठवत असेल. 30वा पर्व तर तुम्हाला आठवण करून देतोय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. फिल्डर सीमारेषेवरती वाट पाहतोय. त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. गरजेचे आहेत. अशा वेळेला निश्चितच धावा येणं गरजेचं आहे. निश्चित बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती विशाल दळवी आणि विशालच्या बॅटमधनं हा विशाल प्रहार. नेरळ कर्जत या परिसराला बिलॉंग करत असताना संघ मैदानावरती उतरलाय. रायगड ग्रामीणचं क्रिकेट. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय विलास स्पोर्ट्स किनवली अर्थातच शहापूर ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट. अतिशय उत्कृष्ट मॅच. 20 धावा धावफलकावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गणेश विशालसाठी हा चेंडू पहा. आता मात्र त्याने त्याची जागा पकडली बरोबर. गुडलेन स्पॉटच्या आसपास चेंडूला पिच करायचं. चेंडूची गती आणि उंची याच्यावरती खेळत राहायचं. हे मीडियम फास्ट गोलंदाजासाठी अतिशय सोपं सूत्र आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट असू द्यात किंवा लेदर असू द्यात, तुम्ही ज्या वेळेला मैदानात उठी असू द्यात, एकच धावेवरती विश्वास ठेवत असताना, सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहत असताना दोन्ही फलंदाज विशाल आणि विवेक 21 धावा धावफलकावर. तिसरं षटक संपलंय आणि 7.00 ची सरासरी. बॅटिंग करत असताना वाकस टीमची धावसंख्या 21 धावा. 21.
3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत 21 धावा 21. विशाल आणि विवेक ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत आहेत. उर्वरित 12 बॉल. भवितव्य जर तुम्ही या मॅचचं पाहिलं तर अद्यापपर्यंत 7.00 ची सरासरी बॅटिंग करत असताना वाकस संघाने या ठिकाणी बनवल्यात 21. चौथं षटक. मनोज आलाय पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला कडक बेधडक प्रहार. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी जाऊन पकडेल फेकेल. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 2 धावांच्या मदतीने 23 या आकड्यावरती 23 ऑन बोर्ड. 3 बाद 23 धावा धावफलकावर. विशाल बॅटिंग करतोय. 5 चेंडू 11 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती विशाल. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेला वेट अँड वॉच. लेग ब्रेकचा मारा तुम्हाला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला फटका खेचलाय. शांतीत क्रांती. दुसरी दुहेरी धाव तुम्हाला पाहायला मिळतीये. विशाल दळवी आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन विवेक वैखरे ही सलामी ही जोडी मैदानावरती मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करतायत. स्कोरबोर्ड वरती 3 गडी बाद 25 धावा. चांगली बॅटिंग. चौथ्या षटकात आपण आहोत. स्कोरबोर्डला हलतं ठेवण्याचा प्रयत्न. फिरकीचा जादूगार मनोज गायकवाड गोलंदाजी मार्क वरती. जर्सी नंबर 45 राईट आर्म राऊंड द विकेट. इथे ओव्हरपिच फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी बनून राहील दर्शक. 2 फिल्डरच्या मधली दरी भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशाल दळवी ऑन फायर 4. विशाल या ठिकाणी विशाल पारी खेळण्यामध्ये व्यस्त आहे. तयार आहे. सेट झालाय. फायर करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग तो करतोय. 5 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 4 चौथं षटक या ठिकाणी चालू असताना चांगली फलंदाजी मैदानात करतोय. सेट झालाय. 7 बॉल 17 आणि 17 ज्या त्याच्या बॅटमधनं आल्यात ना त्या किनवली टीमसाठी खतरा ठरू शकतात. 5 षटकांचा सामना. या मैदानाची चारी बाजूची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर निश्चितच तुम्हाला धावा चेस करत असताना इथे दमछाक होत असते. 17 धावा वैयक्तिक बनवल्यात. स्कोरबोर्ड झाले 29 या आकड्यावर 29. इथे समोरच्या दिशेला उडवलंय. फिल्डर पाठला करतोय. झेलसाठी प्रयत्न केले मात्र हातामधनं ड्रॉप होत असताना दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. दुसरी धाव सुद्धा येईल. धावफलकावर जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 31 या आकड्यावरती. चौथ्या षटकात आपण आहोत. सातत्यानं आपण चर्चा या मैदानाच्या आउटफील्डची करतोय. प्रचंड वेगवान आउटफील्ड आहे. चारी बाजूला मोकळं भगवं मैदान आणि ज्या वेळेला तुम्ही डोक्यानं खेळाल त्यावेळेला तुम्हाला चौकार आणि षटकार मिळत असतात. षटकार फार रेअरली. मात्र डोक्यानं जर खेळाल तर चौकार मिळत असतात. इथे ऑन साइडला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगानं. अर्थातच रायगड धरतीची ही संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. 2 धावा कंप्लीट करतायत. प्रचंड वेगवान आउटफील्ड आणि निश्चितच वेगवान आउटफील्ड जरी असली तरी त्याहूनही आउटफील्ड रनिंग बिटवीन द विकेट जास्त चांगली. नेल्सन फिगर 3 बाद 33 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना विशाल दळवी. साथ देतोय विवेक वैखरे. गोलंदाज मनोज गायकवाड राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्पा जबरदस्तरित्या खोदून काढतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पकडेल फेकेल. राहुल शिंदेला तुम्ही पाहिलं. सिंगल एकच धाव मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद 34 धावा. बॅटिंग करतायत जय हनुमान वाकस. झाली. 4 षटकं संपतायत. धावफलकावर 34 धावा 34. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक.
चला देवगाव संघाचे कॅप्टन आणि रायते टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या रेडी राहा. देवगाव आणि रायते आपण आला असाल तर आयोजन समितीशी नकुलदादा भांडे यांच्याशी संपर्क साधा. देवगाव आणि रायते नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी आपण पाहताय इथे मैदानावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला तर 8.50 चा. अलीकडच्या मॉडर्न डे क्रिकेटचा जर आपण विचार केला तर असं तुम्हाला वाटेल की 8.50 म्हणजे रन रेट अगदी सोपा आहे. मात्र इथे तुम्हाला कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते मित्रांनो. कालच्या रजनीमध्ये कालच्या रात्री जर तुम्ही पाहिलं असेल तर आई गावदेवी शेंद्रुण या संघानं 39 धावा बनवल्या होत्या पहिल्या सत्रात आणि 40 धावा बनवत असताना त्यांनी मैदान मारलं होतं, डिपेंड केल्या होत्या. या मॅचमध्ये 35 बनवल्यात. उर्वरित अजून 5 बॉल शिल्लक. विशाल मैदानाच्या आतमध्ये चांगली पारी खेळतोय. विवेक वैखरे स्ट्राईकवर पुढे सरकला. ऑफसाईडच्या बाजूला ऑनसाईडला तडाखा दिलाय. फिल्डर्ससाठी मोठी चेस. अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना. आलाय चौकार. भगवा 4. वाईड लाईन गाईड लाईनच्या बाहेर जाऊन चेंडूला दिशा दिली आणि निश्चितच दिशा अशी दिली आहे. सलगचा दुसरा 4 धावांचा फटका त्यांना मिळेल. वाकस टीम साठी आलेला संजीवनी प्रदान करून देणारा चौकार. गोलंदाजाचं कौशल्य चांगलं राहिले. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मात्र त्याच्या विरोधात इम्प्रोवाइज करत असताना फटके बनवत असताना चेंडूच्या टप्प्यावरती अंदाज घेऊन फटक्याला इम्प्लिमेंट करत असताना पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॅटिंग विवेक वैखरे. या चेंडूवरती सुद्धा तुम्ही पाहिलं असेल अगदी आपण पाहताय तर झोपून खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर जाऊन पडला, धडपडला आणि इथे मात्र त्याला मैदान जरूर सोडावं लागेल. चांगली बॅटिंग त्याने केली. 8 धावांचं योगदान दिलं. छोटा शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली आणि मैदानाच्या बाहेर येत असताना विवेक वैखरे बाद. इथे विकेट मिळाली आहे. फलंदाज माघारी परतत असताना विशाल स्ट्राइक वरती. इथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग ला जवाब. लाइटनिंग एफर्ट. पकडलं फेकलं बाळा त्या ठिकाणी आणि फलंदाज माघारी परतत असताना धावबादच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन और एक टपका. फलंदाज माघारी परतत असताना विकेट मिळत आहे. धावफलकावरती स्वल्प विराम लागलाय. स्कोरबोर्ड 43 या आकड्यावरती 43 ऑन बोर्ड. शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल. गोलंदाज भाऊला तुम्ही पाहताय आणि भाऊनं खऱ्या अर्थानं इथे भाऊगिरी. इथे फुलटॉस मिळाला. मैदानात आल्या आल्या जॉन्टी आणि मैदानाच्या आतमध्ये आग लावण्याचं काम त्यानं केलंय. शेवट गोड केलाय. शेवटी आला मात्र सर्वांच्या हृदयावरती राज्य करणारा ठोकलाय. वाकस ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. या सिक्सरच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती वाकस संघानं जमवल्या त्या 49 धावा आणि 50 धावांचं कडवं तगडं लक्ष ठेवलं या ठिकाणी विलास स्पोर्ट्स किनवली या संघाकडे. संघासाठी भाऊच्या माध्यमातून षटक चांगलं राहिलं होतं. मात्र शेवटचा बॉल त्यानं अगदी आपण पाहताय तर फुलटॉस दिला आणि पूर्ण टोल
6 धावा इथे वसूल केल्या, 49 बनवल्या, 50चा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळेल. चला देवगाव टायगर्स दौलतदादा तुपे आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती उतरेल संघ रायते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. देवगाव टायगर्स आणि रायते या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. आजच्या रात्रीची अजून एक धाकड मॅच. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस अर्थातच दौलत भाऊ तुपे आणि त्यांचा संपूर्ण संघ मैदानावरती रायते संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही टीमचं मनापासून आपण कौतुक करूयात. मान्यवर संदीप भाऊ घोरड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या संदीप सर, भरपूर वर्षांचा अनुभव संदीप घोरड सरांकडे राहिला आहे आणि गेल्या वर्षीच्या हंगामात सरांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी हेल्मेट होतं. सुद्धा एक पारितोषिक त्यांच्या माध्यमातून टॉस होतोय. द लिजेंड संदीप दादा घोरड, हेड इज अ कॉल, हेड येतोय आणि देवगाव टायगर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दौलत भाऊ, फार वर्षानंतर कदाचित आपली भेट होतीये. बरेच दिवस आपण वाट 2-3 वेळा योग येण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही केला, मात्र योग आला नाही. यावेळेस तुम्ही आम्हाला भेटताय. भगव्याचं मैदान, टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. 5 षटकांची मॅच समोर रायता संघ खेळतोय. यापूर्वी त्यांच्याशी कधी मॅच झाली आहे का आणि फिल्डिंग घेण्यामागचं कारण काय? त्याच्याबरोबर मॅच झाली नाही, परंतु भरपूर मॅचेस त्यांच्या बघितल्या, म्हणजे भरपूरच बघितल्यात. आणि क्षेत्ररक्षण घ्यायचं कारण याआधी आम्ही बिग बॅश इथे खेळलोय, त्यामुळे अनुभव आहे आणि जास्त थंड वातावरण असल्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतली. 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि यावर्षीच्या हंगामात देवगाव टायगर्स संघाचे टायगर्स कसे खेळतायत, परफॉर्म आणि फॉर्म कसा राहिला आहे? परफॉर्मन्स सध्या तरी थोडं ढासळलं आहे. बॅटिंग चांगली होती पण गोलंदाजीमध्ये थोडा मार खातोय आणि समोरच्या रोखण्याचा प्रयत्न करतो. 45 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. दौलत भाऊ, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला, फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. रायते टीमचे कॅप्टन आमच्या सोबत. कल्याण ग्रामीणचा हा संघ आपल्या मैदानावरती या ठिकाणी मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट इथलं आयोजन आणि नियोजनाविषयी काय सांगाल? रायते आणि त्या परिसराचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर अतिशय सुसज्ज आणि सुसंस्कृत क्रिकेट आम्ही नेहमीच कल्याण ग्रामीणमध्ये पाहतोय. इथं आल्यानंतर या मुरबाड ग्रामीण, माळशेज ग्रामीणच्या क्रिकेट सुनील भाऊ आणि नकुल दादा यांच्यासाठी काय सांगाल? नाही, सुनील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आम्हाला दरवर्षी तर इथं खेळायला जमत नाही. यावर्षी आमची तिकडं मॅच नाही म्हणून यावर्षी आम्हाला इकडे खेळायला जमलं आहे आणि त्यांनी संधी पण दिली. तर आम्ही बघू, आज निघायचा प्रयत्न करू. आज नक्कीच निघण्याचा प्रयत्न असेल. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही पाहिली आहे, इथे कशा पद्धतीचा निर्णय तुमचा असता आणि ग्रामीणच्या क्रिकेटसाठी इतकं मोठं व्यासपीठ भगव्या चषकाच्या माध्यमातून तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. या संपूर्ण मैदानाच्या विषयी आणि मुरबाड ग्रामीणच्या क्रिकेट विषयी काय सांगाल? नाही, नाईटला असं काय बॅटिंग फर्स्ट बॉलिंग फर्स्ट असं काय नसतं, कारण आता हल्ली वातावरण पण दमट होत जाईल आणि बॅटिंग सेकंडला डिसॲडव्हान्टेज असं आहे की एकदा मॅच जर फसली ना तर ती निघत नाही लवकर. त्याच्यामुळं पहिल्यांदा बॅटिंगला प्रेशर कमी असतो आणि जवळजवळ 7 ते 8 बॅट्समन घेऊन खेळणार आहे आज आम्ही, तर काय प्रॉब्लेम येत नाही रन्सचा. नक्कीच नक्कीच, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज मिळाली आहे. देवगाव टायगर्स या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम या ठिकाणी स्वीकारले क्षेत्ररक्षण. नेक्स्ट मॅच मध्ये रायते संघ तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. जबरदस्त महामुकाबला आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करूयात. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ जुन्नर, अर्थातच सह्याद्रीचा कडक आणि धाकड आवाज निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. एका बाजूला किनवली आणि दुसऱ्या बाजूला वाकस हा संघ पाहायला मिळतो. 30 बॉल 50 धावांचं लक्ष्य आहे. तुषार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी राहुल शिंदे यांना आपण पाहतोय स्ट्रायकर इनवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका अतिशय सुंदर जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ, क्षेत्ररक्षण खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहुल शिंदेचा राहिला. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचं अकाउंट
जे मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावर. क्वेरले एक पंच आहेत, त्यांच्यासाठी सागर शिंगोळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आलंय स्क्वेअर लेग पंचांसाठी. ओ इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला तुषार दळवी यांना आपण पाहतात. तुषारचा बॉलरवा पाठनं फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळाला. यानंतर देखील बिग बॅटल पाहायला मिळेल. मुरबाड तालुका वर्सेस कल्याण. एका बाजूला मुरबाड तालुक्यातील देवगाव टायगर्स तुळशीदास भांडे पुरस्कृत आणि दुसऱ्या बाजूला केजी स्पोर्ट राहते कल्याण तालुक्यातील एक दादा संघ इन ऍक्शन. बॅकफुटला गेले, फटका चांगला. ही राहुलची खासियत राहिली आहे. राहुल शिंदे यांच्या पाठमधून आला हा चौकार. 4 रन. सहा या धावसंख्येवर. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर तो 10चा आहे, त्यामुळे हे फटके खेळणं गरजेचंच राहील. एका ओव्हरमध्ये कमीत कमी एक चौकार षटकार आणि तदनंतर सिंगल डबल हे फार गरजेचं. तुषारचा बॉलर बॅटनं इथे फटका खेळाय. डीपीड विकेटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड अतिशय तेज आहे. राहुल शिंदेच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. फायदा घेतला जातो. तुषार यांच्यावर आक्रमण चढवत असताना बॅटर राहुल. 50 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. तुषार या षटकामध्ये त्यांनी 10 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. 10 ऑन द बोर्ड. दत्ता शेठ गडगे यांचंही शुभागमन होतं. हॉटेल समर्थ कृपा. ओ इथे रनआउटचा प्रयत्न. 1 धावेल. पंचांचा लेग बाईचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर विदाउट लॉस 11 ऑन द बोर्ड. टीम किनवली विजयासाठी शेवटचे संपूर्ण टीम उपस्थित होते. एक तगडा बॉलिंग लाईनअप असतो या संघाकडे नेहमीच, आणि तो संघ आता उपस्थित झाला. टीम देवगाव टायगर्स. दुसऱ्या बाजूला कुणाल राव. बॅटिंगमध्ये यशस्वी व्हावं लागेल कुणालला आता, ते देखील उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला केजी स्पोर्ट रायते. एक जबरदस्त मॅच यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 11 धावा 24 बॉल. आता 39 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मध्ये पाहूया कुणाला आमंत्रित केलं जाईल. किरण आलेत गोलंदाजी मार्कवर. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला राहुल शिंदे. 6 बॉल फेस केले, 10 त्यांनी बनवल्यात. भैरव अजून स्ट्राईकवर नाही आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. कल्याण नगर हवेच्या नजदीक असणार हे मैदान. भगवमय वातावरण. भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. पहिलाच बॉल फुल टॉस, परंतु पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. अवांतर चेंडू कमीत कमी टाकावे लागतील टीम वाकसला. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चांगला धावफलकावर लावला. 49 आणि 50 धावांचा पाठलाग विलास स्पोर्ट क्लब खिनवली संघ मैदानाच्या आतमध्ये करतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत किरणला. स्ट्रायकर इनवर राहुल शिंदे. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे खूप मोठं अपील. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. लेग बिफोरसाठी कोणत्याही प्रकारचा DRS तुमच्याकडे नाहीये.
एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 13 या धावफलकावर. राहुलच्या पाठमधून 7 बॉलमध्ये 10 धावा. भैरव आलेत आता स्ट्रायकर इनवर. 8वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा एक दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन या क्रीडा स्पर्धेचं पाहायला मिळतं. तिसऱ्या रात्रीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 दिवस डे 5 दिवस नाईट. मुरबाड ग्रामीण विभाग 40 संघ आणि ओपन ग्रामीण 32 असे एकूण 72 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. एक दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं. इथे टाकलेला बॉल फुलटॉस. भैरवच्या बॅटमधून फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण त्यांचं देखील चांगलं आहे. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 14 या धावफलकावर. ओपन ग्रामीणचा पहिला दिवस आसनगाव या टीमने गाजवला, आई गावदेवी स्पोर्ट क्लब. आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील आई गावदेवी स्पोर्ट क्लब अंबरजे 2 मातब्बर संघ 16 संघांमधून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. दोनही संघांचं कौतुक करू. आज 8चा आप आपण पाहतायत. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळला. रनआउटची संधी आहे. कलेक्शन भरपूर चांगलं आहे. फेकी देखील चांगली, परंतु एक धाव नाही रोखू शकणार. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 15 या धावफलकावर. 15 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 50 धावांचं लक्ष्य. इथे पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहायचं. सातत्यपूर्ण कामगिरी फार महत्वाची. इथे विकेटच्या शोधामध्ये टीम वाकस किरण त्यासाठी जाणले जात आहेत. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एनवर बॅटर भैरव. एक बॉलमध्ये एक बनवली. पॉवर प्लेचा फायदा त्यांनाही घ्यायचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल शपल होत फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू टाकला. वेगावर स्वार होत असताना व्हेरी गुड बॉल. चांगला चेंडू इथे हाताळला. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली बॅटिंग करणाऱ्या टीमने. DRS पंचांचा निर्णय होता तोच राहील. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय. पंचांचं देखील कौतुक आपण करू. डॉट बॉल जो DRS घेतला होता तो असफल राहिल्याने आता पुन्हा बॅटिंग करणारी टीम DRS घेऊ शकत नाही. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जास्त शफल झाले होते बॅटर भैरव. चांगला चेंडू राहिला किरण या गोलंदाजाचा. वाकश टीम मैदानामध्ये आपण पाहताय. धावफलकावर धावसंख्या 15. 20 बॉल 35चं समीकरण. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. कलात्मक क्रिकेट. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 17 या धावफलकावर. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर अनेक ऑनलाईन व्ह्यूवर्स जोडलेत या क्रीडा स्पर्धेसाठी. अनेक ऑनलाईन व्ह्यूवर्स यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 17 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 19 बॉल 33चं समीकरण. हळूहळू आता गर्दी व्हायला देखील सुरुवात होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या चौथ्या सामन्यापर्यंत भरपूर मोठी गर्दी या क्रीडांगणावर नेहमीच होत असते. 17 धावा धावफलकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. किरण स्ट्रायकर इनवर. बॅटर भैरव. बॅटचे एज तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 18 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावर. 18 बॉल 32ची आवश्यकता. संधी देवात डीजे देवाला.
कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल ते पाहायचं आहे. महत्वाचं षटक. 2 ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. तस्किंग रन रेटच्या बिलो आहेत. ते धाव फलक तुम्हाला वाढवावा लागेल. 18 धावा 32ची आवश्यकता. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 18 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण. किरणच्या षटकामध्ये फक्त 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी किरणची राहिली. P2च्या षटकामध्ये तेजस आलेत आता गोलंदाजी मार्कवर. तेजस दळवी. स्ट्रायकर इनवर बॅटर भैरव. नॉन स्ट्रायकर इनवर राहुल शिंदे आहेत. दुसरा सामना आजच्या दिवसातील रंगतोय मैदानाच्या आत. 18 धावा धावपलकावर. चला थोडंसं फास्ट खेळा. स्पीडअप देणं फार गरजेचं राहील. ही सातत्यानं सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजून 5 सामने आपल्याला कव्हर करायचे. प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक रात्रीमध्ये 7 सामन्यांचा शेड्यूल आपण कव्हर करतो. पहिलाच बॉल बॅक टू बॉल. फटका भरपूर चांगला सजवला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक. 1 धाव 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 19 या धावफलकावर. 17 बॉल 31चा सामना. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी ते डू ऑर डाय. जिंकाल तर टिकाल. स्ट्रायकर इनवर राहुल यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला बॉल लेटकट खेळलेत. तिथे येतील क्षेत्ररक्षक. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. विकेट. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बाळा देशमुख. राहुल यांच्या खेळीचा अंत. चांगलं क्रिकेट राहिलं राहुल यांच्या माध्यमातून. परंतु गोलंदाज यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. चांगल्या लेंथवर ते गोलंदाजी करतात. किरण यांनी कमबॅक करून दिलं टीमला. आणि या षटकामध्ये तेजसची प्रभावित करणारी गोलंदाजी पाहिली. धावपलकाचा विचार केला. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 21. 21 धावा. 50 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर. तेजसचा बॉल बिगिट करायचा. पाटण बॉलचा संपर्क नाहीये. बाळासाठी राहिलेला हा अप्रतिम चेंडू पाहतोय. ओमकार अर्थात बाळा मैदानाच्या आतमध्ये दाखल. ओमकारचा खेळ फार महत्वाचा राहील. 29 ची आवश्यकता. 14 बॉल आणि 29. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत चेतन. चूक होत नाहीये. चांगला झेल. फलंदाज फेल. मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी राहिली तेजसची. 2 विकेट या षटकामध्ये आल्यात. 21 धावा धावपलकावर. 13 बॉल आणि 29 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम किनवलीला. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी वाकस टीमचे राहिले. प्रभावित करणारी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर तिसरा सामना इन ॲक्शन मध्ये राहते त्यांच्या विपक्ष देवगाव टायगर्स. हा सामना देखील फार महत्वाचा राहील.
गोलंदाज तयार आहेत. 13-29 इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वेल बोल्ड, चांगला चेंडू, षटकाची होईल समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर 21, 2 फलंदाज बाद आहेत. 12 चेंडू 29ची आवश्यकता टीम किनवलेला संधी डीजेला. स्ट्रॉलिंग मैदानाच्या आत. भाग मनोतन वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 12 बॉल आणि 29 हे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. बारा बॉल आणि 29 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. कमालीची कामगिरी जी मात्र पाहायला मिळेल. 'गोलंदाज तयार, गोलंदाजा ट्रॅकवर. 12 बॉल आणि 29 धावा. पहिलाच बॉल, चेंडू हवेत. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 22. 11 बॉल 28. अकरा बॉल आणि 28. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळत. गणेश पतंगराव. गोलंदाज तयार. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, डाऊन द बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. किरणने प्रभावित केले. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात 6 धावा, या षटकात आले. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, फलंदाज बाद. देवगाव टीम झालं का सर्व? मग तयारीत राहा. 2 षटकं झाल्यानंतर पहिली बॉलिंग आहे आपली आणि 5 षटकाचा सामना आहे आता. हे सगळ्यात महत्वाचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला किरण यांना पाहतो. रितेश ऑन स्ट्राईक. इथे पंचांचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. कामगिरी फार महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना वाकस टीम फलंदाजी करत असताना 49 बनवल्या. 50चा पाठला करत असताना सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या 12, परंतु तदनंतर किरण यांनी फक्त 6 धाब्यांचं षटक. इथे राखलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे आले क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, धोकादायक ठरू शकले असते. 1 धाव. या बॉलवर पंचांचा इशारा, लेग बायज. देवगाव टायगर्स टीम मध्ये 11 गोलंदाज आहेत असं ऐकलंय मी अनेक जणांकडून.
आज त्यांची गोलंदाजी पाहिजे आपल्याला. तीन बाद 23 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 9 बॉल शिल्लक. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. किरण यांनी प्रभावित केलंय ज्या प्रकारची गोलंदाजी ते करतायत. 8 बॉल 27चं समीकरण. सामना भरपूर दूर जात असताना पाहायला मिळतो. परंतु 2 मोठे फटके मॅच मध्ये पुनरागमन होईल किनवलीचं. ते फटके कुणाच्या बॅटमधून येतात पाहायचं. सलामीचं बॅटर मैदानाच्या आत भैरव. गोलंदाज तयार. किरण इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक धाव दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील का ते पाहायचं. तिसऱ्या पंचांची मदत रनआउट साठी. सेकंड धाव कंप्लीट आहे की नाही ते आपल्याला पाहायचं. तिसरे पंच धर्मेंद्र वर्मा सर यांचा नॉट आउटचा इशारा. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 25 धावा. 7 बॉल आणि 25 ची आवश्यकता. 7 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. किरण स्ट्रायकर इनवर बॅटर भैरव. इथे टाकलेला बॉल लाईन क्लेन तिथे चेक करावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 26. 7 बॉल 24चं समीकरण. 7 बॉल आणि 24 धावा. पहिल्या सामन्यामध्ये जय हनुमान बेलपाडा संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये काय घडतंय ते पाहायचं. 7 बॉल 24. एखादा मोठा फटका. षटकारांची अपेक्षा टीमला. ते षटकार येतील का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल सुंदर येते हाताळला. सव्वीस धावा आहेत धावफलकावर. भगवान आलेत आता शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल 24 धावा हे समीकरण. इथे कमीत कमी 4 षटकार खेळावे लागतात आणि जास्तीत जास्त 4 खेळले तरी चालते. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. डाऊन दी बॉल चेतन. 9-2 चांगला झेल. फलंदाज बाद. शेट कसं वाटतंय आज मित्राचा हाल. दोन्ही दत्ता आणि मधी कैलास. विकेट येताना पाहायला मिळाली. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 24 धावांची आवश्यकता.
गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू इष्टरक्षण थोडस खराब आहे. डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक, 4 बॉल मध्ये 24 आवश्यकता. दिनेश यांना पाहतो आपण स्ट्रायकर एंडवर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवत असताना भगवान गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. दिनेश भोईर ऑन स्ट्राईक. अजून एक डॉट. चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. 12वा खेळाडू इथं थांबायचं आहे किनवलीचा. जोपर्यंत मॅच कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमची जागा सोडायची नाही, हे सर्वात महत्त्वाचं. कारण काही होऊ शकतं, मॅच कधीही फिरू शकते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र राहिला आहे तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 27. प्रसिद्ध उद्योजक तुळशीदाजी भांडे साहेब यांना विनंती, आपण या व्यासपीठावर खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी 4th क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून लाभलं, तुळशीदासजी भांडे प्रसिद्ध उद्योजक देवगाव, त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत. विकेट करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. पहा जशी देवगावची मॅच सुरू होईल भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग त्यांना प्रतिसाद देत असताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला रायते संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. शारबाद 27. शेवटचा बॉल फुल टॉस. एक टप्पा खा चेंडू सीमा पार, परंतु या मॅच मध्ये वर्चस्व राखत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन टीम वाकस. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.